तीन प्रकार असतात 35 वर्षाच्या पुढे लोकांची चुकीची बसण्याची सवय. नमस्कार, मी आरजे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD. आपला वैद्य कार्यक्रमात आपले स्वागत. आज आपल्या वैद्य कार्यक्रमात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आणि तुमच्या विविध शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर पंकज इंगवले. पंकज इंगवले हे पुण्यातील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. पंकजजी, आपलं आमच्या या कार्यक्रमात विशेष स्वागत. पंकजजींनी खूप वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आज भेट दिलेली आहे. पंकजजी, माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असेल की संधिवात म्हणजे नेमकं काय आणि संधिवाताचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत? संधिवात हा महत्वाचा आजार आहे आयुर्वेदामध्ये. तर संधिवात म्हणजे तीन प्रकार पडतात. मेनली आमवात, वातरक्त आणि संधिवात. तर आमवाताचे पुन्हा तीन प्रकार पडतात: वातज, पित्तज आणि कफज. वातरक्ताचे पुन्हा वातज, पित्तज, कफज असे तीन प्रकार पडतात. मग आता हे कशामुळे होतात? तर एक्सेसिव्ह जेवणावर जेवण करणं, त्याला आयुर्वेदामध्ये आद्यशन म्हणतात. ठीक आहे, एकदम लंघन करणं, उपाशी राहणं, त्याच्यामध्ये वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप होणं, ठीक आहे, आणि कुपोषण होणं किंवा झोप व्यवस्थित न होणं. तर हे अनेक गोष्टींमुळे, वातुळ आहार विहारामुळे, म्हणजे हरभरा, पावटा, वाटाणा, फास्ट फूड, ह्या अनेक कारणांमुळे शरीरामध्ये वात वाढतो. अग्निमांद्य झालेलं असतं. अग्निमांद्य म्हणजे आयुर्वेदात काय सांगितले? प्रत्येक आजाराच्या मागे अग्निमांद्य म्हणजे रोगा सर्वपी मंदाग्न ही गोष्ट सांगितली. मग अग्नी म्हणजे तुमची भूक प्रॉपर नसणं. मग ह्याच्यामध्ये खाल्लेलं जे आपण अन्न आहे ते व्यवस्थित न पचल्यामुळे आम नावाचा पदार्थ तयार होतो आणि हा आम पदार्थ तयार होतो आणि त्याच्यामध्ये वात वाढलेला असतो. मग हा आम वात आम्हाला प्रत्येक सांध्याच्या ठिकाणी घेऊन जातो आणि तिथं तो आम संचित होतो. मग त्याच्यामध्ये लक्षणं निर्माण होताना गौरव, अंगसाद, अंग जड पडणं या गोष्टी निर्माण होतात. तर आमवात आणि वातरक्त ह्यामध्ये बेसिक फरक काय आहे? आमवात हा मोठ्या सांध्यांपासून सुरू होतो आणि वातरक्त हा छोट्या सांध्यांपासून तयार होतो. मग आमवातामध्ये ट्रीटमेंट करताना तशीच आपल्याला करावी लागते की पुन्हा पहिल्यांदा आपल्याला आमाचं पाचन करणं, अग्निवृद्धी करणं आणि तिथला आम पचवणं. तर वातरक्तांमध्ये आपल्याला वातरक्ताला अनुसरून ट्रीटमेंट करायला लागते. मग वातरक्त हा छोट्या सांध्यांमध्ये निर्माण होतो आणि मॉडर्न नुसार त्याला साधारणतः युरिक ऍसिड वगैरे वाढणं किंवा गाऊट असं आपण म्हणतो. संधिवातामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, एक सामवायू आणि निरामवायू. मग पुन्हा सामवायूची ट्रीटमेंट ही आमवाताप्रमाणे असते. निरामवायूमध्ये आपल्याला धातूंना आणि अस्थिधातूला बल्य अशी चिकित्सा करावी लागते. मग त्याच्यामध्ये तेल लावणं. संधिवातामध्ये आपल्याला तेल लावायला लागतं, आमवातामध्ये तेल लावलेलं चालत नाही. कुठल्या प्रकारचं ते तेल लावले जातं, कुठलं तेल लावायचं? आता संधिवातामध्ये इन जनरल वेगवेगळ्या प्रकारची तेल आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बेसिक जे असतं तर तीळ तेल असतं आणि त्याच्यामध्ये दुसरे अनेक प्रकारची बला तेल, शिरबला तेल, कोट्टम चुक्कादी तेल, मुरवेन्ना तेल आणि आमवातामध्ये विषगर्भ स्ट्रॉंग एखादं तेल जे असतं जे पाचन करणार असतं तर ते विषगर्भ तेल लावलं चालतं. आता आमवात, संधिवात आणि वातरक्त तिन्हीमध्ये बस्ती हा उपचार पंचकर्मामध्ये तो खूप महत्वाचा आहे. आणि पथ्य, आमवाताचं पथ्य वेगळं आहे, वातरक्ताचं पथ्य वेगळं आहे आणि संधिवाताचं पथ्य वेगळं आहे. तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यानुसार डिफरन्शिएशन करून आपल्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. आता तुम्ही बस्ती काहीतरी म्हणाल, बस्ती सांगितलं, पंचकर्मामधला एक प्रकार आहे तो बस्ती. नेमकं काय आहे? नेमकं कशा पद्धतीने उपचार असतात? बस्ती ही आयुर्वेदातली 50% ट्रीटमेंट आहे. निम्मी चिकित्सा बस्ती, अर्ध चिकित्सा. त्यामध्ये तीन प्रकार असतात महत्वाचे की काड्याचा बस्ती, तेलाचा बस्ती आणि तिसरा चौथा प्रकार असतो दुधाचा बस्ती, त्याला यापन बस्ती म्हणतो आपण. आणि काही कफाच्या आजारामध्ये वैतरण बस्ती, गोमूत्राची बस्ती करायला. तर ही महत्वाची ट्रीटमेंट आपल्याला करणं गरजेचं असतं, बस्ती चिकित्सा असे. संधिवात न हो यासाठी काय उपाययोजना आपण करणं आवश्यक आहे? म्हणजे काय पथ्य पाणी त्यासाठी पाळलं पाहिजे किंवा आपला आहार विहार नेमका कसा असला पाहिजे? आता संधिवाताचा जो प्रकार आहे की निराम आणि आम, तर सामवायू आणि निरामवायू. तर निरामवायूमध्ये आपण तेल लावतो, पोटामधनं आपण डिंकाचे लाडू देतो, काही औषध देतो. औषधं म्हणजे त्यामध्ये काय येतात की लाक्षादी गुगुळ, महायोगराज गुगुळ, ठीक आहे, पुन्हा त्रयोदशांग गुळ, असे निरामवायूमध्ये आपण ही औषधं वापरणं गरजेचं असतं पोटामधनं. आणि पोटामधनं आपल्याला पोषण गृहण द्यायला लागतं, संतर्पण चिकित्सा करावी लागते. मग अंगाला तेल लावणं, शेक देणं आणि पोटामधनं पोषण गृहण करणं. वाताची ट्रीटमेंट काय आहे ते गृहण करणं. ठीक आहे, निरामवायूमध्ये आपल्याला पाचन करावं लागतं, दीपन पाचन आणि मग ह्याच्यानुसार आमाचं पाचन करायला. पण निरामवायूमध्ये आपल्याला
बाकीच्या गोष्टी आपण एक एक ट्रीटमेंट आपण करू शकतो, की मेनली खजूर, डाळिंब, डिंकाचे लाडू, मग काळे तीळ, गूळ, ओलं खोबरं हे आपण खायला दिलं की संधिवाताची जी झीज झालेली आहे तर त्या गोष्टी भरून यायला रुग्णांना आपल्याला मदत होते. मग वयानुसार पुन्हा इन जनरल 35 वर्षाच्या पुढं तर पोषण आपल्याला द्यावं लागतं, अंगाला तेल लावणं रोज हे आपल्याला सांगायला लागतं. मग अभ्यंगम आचरित नित्यम, मग अभ्यंगम आचरित नित्यम असं जर केलं की बाबा रोज शरीराला तेल लावलं गेलं तर संधिवात होऊ नये यासाठी आपल्याला कटाक्षाने त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं राहतं. आणि दुसरी गोष्ट काय होतं की दूध, हल्लीची स्त्री असतील, तरुण मुलं असतील तर दूध न पिणे ह्याच्याकडे गोष्टी, दूध आवडत नाही स्त्रियांना, तर दूध चांगल्या प्रकारचे गिर गाईचं दूध किंवा गाईचं दूध किंवा मग विदाऊट हार्मोन्स, विदाऊट असं दिलेलं इंजेक्शन दिलेलं असं दूध म्हशीचं जरी असेल तर ते दूध रोज पिणं गरजेचं आहे. ते त्याच्यामुळे मग संधिवात होणार नाही. आमवातामध्ये तात्पुरतं दूध वर्ष दीड वर्ष आपल्याला बंद करायला लागतं, पण संधिवात आणि वातरक्त याच्यामध्ये दूध आपण चालू ठेवतो. निश्चितच. तुम्ही मगाशी आईच्या दुधा, आपण ज्यावेळेस जनरली चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही आईच्या दुधाचं एक महत्व वेगळ्या प्रकारे विशद करत होता. तर आईच्या दुधाचं आपल्या आयुष्यामध्ये असणारं नेमकं स्थान कसं आहे? आता कसं आहे की ज्यांना प्रॉपर 1.5 वर्ष आईचं दूध मिळालेलं असतं, मातू एवस पिबेत स्तन्यम, ठीक आहे, आईचं दूध हे अमृतासारखं आहे. तर त्यामुळे आईचं दूधची जी ताकद असते ती 35 वर्षापर्यंत टिकते. म्हणजे त्या आईच्या दुधामध्ये, म्हणजे हे मॉडर्न सायन्सने पण प्रूव्ह केलेलं आहे की विशिष्ट प्रकारचे अँटीबॉडीज असतात, ओज असतं, आणि त्याच्यामुळं बाळाच्या सप्तधातूंचं वर्धन होतं आणि ती शरीरामध्ये ती ताकद आहे तर ती त्या मुलाला, मुलीला ही 35 वर्षापर्यंत आजार होऊ नये म्हणून टिकते. आणि 35 वर्षानंतर आईच्या दुधाची ताकद कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे हे संधिवात, बाकीचे आजार, दुर्धर आजार होण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळं मग गाईचं दूध, शेळीचं दूध, म्हशीचं दूध हे आयुर्वेदाने प्यायला सांगितलेलं आहे, ठीक आहे, प्रॉपर. आणि ते प्रत्येक स्त्रीने हे स्तन्यपान मुलांना दिलं पाहिजे. ते तिच्या स्वतःच्या शरीरासाठी चांगलं आहे आणि बाळासाठी तर एकदम बेस्टच आहे. पण आजकालच्या आपण आया बघतो, बऱ्याचशा आया म्हणतात की मी जर दूध पाजले तर माझी फिगर वगैरे बिघडेल. तर अशा आयांना तुम्ही काय संदेश द्याल? आजची मॉडर्न मम्मी नेमकी अशी का करते आणि तिने असं का करू नये हे पण सांगा. काय आहे की चुकीच्या गोष्टींना मध्ये काही मीडियामध्ये असेल, सोशल मीडियामुळे असेल की चुकीच्या गोष्टींमध्ये ते आहारी जातात. की 2 प्रकार सांगले की एक मज्जाप्रीती आणि शुक्रप्रीती. तर मज्जाप्रीतीमुळे काय होतं की आईला बाळाविषयी वाटणारा स्नेह हे मज्जाप्रीतीमध्ये, बहीण आणि भावाचं नातं हे मज्जाप्रीतीमध्ये येतं, वडील मुलाचं नातं मज्जाप्रीतीमध्ये. मग मज्जाप्रीती जेवढी वाढेल, डोळ्यांना शक्यतो मज्जाप्रीती समाविष्ट असते की मज्जाप्रीती जेवढी वाढेल तेवढं दूध वाढतं. आणि त्यामुळे पूर्वीच्या काळी काय करायचे की 6 महिने स्त्रियांना अंधाऱ्या खोलीमध्ये बाहेरच, एकदा बाळंतीण झाली स्त्री की त्याच्यामध्ये दुग्ध व्यवस्थित व्हावं आणि व्यवस्थित दुग्ध बाळाला स्तन्यपान मिळावं म्हणून 6 महिने बाहेरच स्त्रीला पडू द्यायचे नाही. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की दुधाचं प्रमाण खूप वाढायचं, आईची तब्येत व्यवस्थित राहायची. पण आता हल्ली कसं आहे, सगळ्या गोष्टी शक्य नाही. 1-1.5 महिन्यातच ती स्त्री कामाला जाईल, वर्किंग जॉब असतात की स्त्री कामाला जाते, त्यामुळे काय होतं दूध आटतं पहिली गोष्ट. आणि दूध आटल्यामुळे त्या बाळाचं पण पोषण होत नाही आणि त्या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची संभावना जास्त राहते. दुग्धपान जर ती स्त्रीने दिलं नाही फिगरमुळं, ह्याच्यामुळं, तर तिला भविष्यात सर्व्हिक्सचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप वाढतात, भयंकर प्रमाणात वाढतात. आईचं दूध हे बाळासाठी तर महत्वाचं आहेच, परंतु आईचं दूध हे त्या मातेसाठी सुद्धा महत्वाचं आहे. तिने जर ते स्तनपान नाही केलं तर तिला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो असा धोका या ठिकाणी आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेला आहे. डॉक्टर, आपण 2 मिनिटं फक्त रेड लेबलचा नॅचरल केअरचा चहा पिऊयात. रेड लेबल नॅचरल केअर आता फक्त 60 रुपयांमध्ये. निश्चितच आता कुठे चहा घेतलाय त्यामुळे थोडं बरं वाटतंय. रेड लेबलचा चहा पिल्यानंतर अतिशय फ्रेश वाटतं, त्यामुळे तुम्ही देखील रेड लेबल नॅचरल केअर घ्यायला विसरू नका. डॉक्टर, कसं फ्रेश वाटतंय का? हो, छान एकदम. चला, आपल्या वैद्य कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर पंकज इंगवले. पंकजजी, आपल्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. नमस्ते पंकजजी. खरं तर खूप सारे प्रश्न माझ्या मनामध्ये उठत आहेत, पण पहिला प्रश्न विचारतो मी. तुमची इंटरव्ह्यू आज घ्यायची म्हटलं तर मला माझ्या आजीने विचारलं होतं की डॉक्टर हे खूप सुप्रसिद्ध आहेत आणि डॉक्टरांना तू गेल्या गेला तोच प्रश्न विचार, कंबर दुखी नेमकी कशामुळे होते
आणि त्यामध्ये आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीनं ती कमी करण्यासाठी किंवा त्याचं प्रमाण जे आहे ते अत्यल्प करण्यासाठी कशा पद्धतीनं उपाययोजना आहे? आता कंबरदुखीचे 3 पार्ट पडतात की मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी. तर ह्याच्यामध्ये आता रुग्णाचं वय किती आहे हे जास्त आपल्याला महत्वाचं आपल्याला बघायला. मग आता कंबरदुखीच्या अनेक कारणांचा आपण वाहपोवा करूया. की काही जणांना काय असतं की ताप आलेला असतो, ताप येतो, विषम ज्वर, मुदतीचा ताप किंवा चिकनगुन्यासारखे आजार होतात आणि त्याच्यातनं ती कंबरदुखी मागे लागते. तर तिथं आपल्याला वेगळी ट्रीटमेंट करावी लागते. हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट, काही जणांचं वजन वाढलेलं असतं. मग ते वजन वाढलेलं असतं तर आपल्या जे मणक्याचे 3 पार्ट पडतात, सर्वायकल, थोरॅसिक आणि लंबार. त्याच्यामध्ये लंबार मध्ये सर्वात जास्त जोर पडत असतो. मग त्या वजनाचा भार लंबार रिजनला पडतो. पोट फुगीने पोट जर वाढलेलं असेल तर त्याचा भार काही वेळेला लंबार रिजनवर पडतो आणि कंबरदुखी सुरू होते. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते कारण शोधून त्याच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. नंतर तिसरा प्रकार काय होतो की कुपोषण किंवा हे दूध न पिणं, कॅल्शियम कमी पडणं. मग ह्याच्यामध्ये काय होतं की अन्न व्यवस्थित पचत नाही आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 ह्याचं शरीरामध्ये कुपोषण व्हायला लागतं, त्याच्या डिफिशियन्सी निर्माण होते आणि त्याच्यातनं मग ते कार्टिलेज असतील किंवा आतले लंबा स्पाईन असतील तर ह्याच्यामध्ये त्या गोष्टी खराब व्हायला लागतात. चौथा प्रकार काय होतो की पोश्चर, की लोकांची चुकीची बसण्याची सवय, चुकीची झोपण्याची सवय, पोश्चर व्यवस्थित नसतं. ह्याच्यामध्ये जर चुकीच्या प्रकारे झोपलं गेलं, चुकीच्या प्रकारे बसलं गेलं की स्पायनल कॉर्डचा जो नॅचरल शेप असतो तो एस शेप असतो. तर तो पोश्चर आपल्याला सांभाळणं गरजेचं असतं. मग ह्याच्यामध्ये आपल्याला त्या पोश्चरसाठी काही व्यायामाचे प्रकार करायला सांगायला लागतात. मग ज्याच्यामुळे पोश्चर आहे तर त्याला बॅकवर्ड बेंडिंगचे व्यायाम आपण सांगतो, काही वेळेला योगासन सांगतो. ठीक आहे. नंतर काही ठिकाणी स्पॉन्डिलायटिक चेंजेस असतात काही ठिकाणी. मग स्पॉन्डिलायटिक चेंजेस मध्ये झीज झालेली असते. काही वेळेला त्या आतलं जी गादी असते ती सरकलेली असते. काही वेळेला जर्क बसतो, केक मारताना किंवा कुठलं तरी एखादं वजन उचलताना किंवा काही एखादी ऍक्टिव्हिटी करताना एखादा जर्क बसतो आणि त्या जर्क मध्ये ती डिस्क फाटून बाहेर येते, त्याला बल्जिंग म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय वेळेला आपल्याला एक्सरे, MRI हे करणे गरजेचं असतं. मग एक्सरे, MRI करून मग आपल्याला ते ठरवावं लागतं की कंबरदुखी कशामुळे आहे, कुठल्या त्या वर्टिब्रामध्ये आहे आणि कुठलं त्याच्यामध्ये काय गरजेचं आहे. मग काही 90% गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण आयुर्वेदाने सॉल्व्ह करू शकतो. की पण आपल्याला कारणांचा शोध घेणं गरजेचं राहतं. आता पुढची कंबरदुखी काही जणांना संधिवात असतो, काही जणांना आमवात असतं, काही जणांना वातरक्त असतो. मग त्याच्यानुसार निदान करून आपल्याला ती कंबरदुखी कशामुळे आहे हे आपल्याला शोधावं लागतं. बेसिकली आपण काय करतो की काही जणांना व्यायामाचे प्रकार सांगतो, काही जणांना आपण ते निदान करून षष्टिपिंड स्वेद, पत्रपोट्टली स्वेद, कटिबस्ती, बस्ती, जलौकाचरण आणि मग आहार, विहार आणि पथ्य या गोष्टी आपण त्यांचं काय चुकतंय त्यानुसार ती कंबरदुखी आपण ट्रीट केली जाते. शक्यतो आपल्याकडे 99% पेशंट ट्रीट होतात. 1% काही जणांना आपल्याला ऑपरेशनची गरज सांगायला लागते, पण बाकी 99% पेशंट आपण यायचं म्हटलं तर निश्चितच ज्या पेशंटला काही डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे त्यांचं निश्चितच तुम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून ऑपरेशन टाळू शकता. म्हणजे जर तुम्हाला ऑपरेशन टाळायचं असेल तर निश्चितच डॉक्टर पंकज इंगवलेंच्या एकदा क्लिनिकला भेट द्या. त्यांनी लाखो पेशंटला त्यांनी बरं केलेलं आहे. पंकजजी, आता आपण कंबरदुखीचं बोललात तर यासाठी आहार कुठल्या पद्धतीचा घेणं आवश्यक आहे? आता काही लोक म्हणतात की जे नॉनव्हेज आहे, अंडी, मांस खाल्ल्यानंतर माणसाला कॅल्शियम वगैरे मिळतं, तर यामध्ये किती टक्के तथ्य आहे? आता कसं असतं, आहार विहाराबद्दल ज्याच्या म्हणजे जो जसा आहे पहिल्यापासून त्याच्या घरामध्ये संस्कृतीमध्ये जसं आहे. आता कोकणातली लोक घालली तर ते मासे खाणारच, त्यामुळे ते त्यांना सात्म्य आहे. ओके. आता बाकीचे जे व्हेजिटेरियन त्यांना काय असं B12, व्हिटॅमिन D3 असं काही कमी पडेल असं काही नाही. दूध, तूप व्यवस्थित जर खाल्लं, डिंकाचे लाडू खाल्ले, खजूर खाल्ले, काळे तिळमध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असतं. मग B12 जर आपल्याला कमी पडलं तर शेवगा आहे, लाल भोपळा आहे, तर त्याच्यामधनं आपल्याला पोषण मूल्य सगळी मिळू शकतात. पण आयुर्वेद हा पोषण मूल्यांपेक्षा अग्नीवरती जास्त काम करतो. अग्नीवरती काम केल्यानंतर अग्नी जर व्यवस्थित असेल तर शरीरामध्ये प्रोटीनचं रूपांतर फॅटमध्ये होतं, फॅटचं रूपांतर कार्बोहायड्रेटमध्ये होतं, त्याच्यातनं व्हिटॅमिन्स तयार होऊ शकतात. त्यामुळे आयुर्वेद काय सांगतो, षडरसात्मक आहार सांगतो. आयुर्वेद हा व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनच्या भाषेमध्ये बोलत नाही. षडरसात्मक आहार म्हणजे काय की कटू, तिक्त, कषाय आणि मधुर, आम्ल, लवण
म्हणजे गोड खावा, तिखट खावा, खारट खावा, आंबट खावा, कडू खावा, 6 प्रकारचे रस तुम्हाला जेवणामधनं गेले पाहिजे. मग जेवण कसं करायचं हे आयुर्वेद सांगतो की तुम्हाला कंबरदुखी गुडघेदुखी होऊ नये म्हणून काय, जेवणाचं टायमिंग तुम्ही फिक्स ठेवा. 2 जेवणामध्ये 6 तासाचं अंतर ठेवा. झोप तुम्ही प्रॉपर घ्या, पोश्चर मध्ये घ्या. गरजेपुरता व्यायाम करा. अति व्यायाम पण करू नका आणि अव्यायाम पण करू नका. अति व्यायाम केला तरी सुद्धा पोश्चर हे होणारे, वात वाढणारे. आणि अव्यायामामुळे सुद्धा काय होणार आहे, त्या जो मनका आहे, तो गुडघे आहे, ते सांधे आहेत, त्यांना रक्तपुरवठा प्रॉपर होणार नाही. तर इन जनरल गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात होऊ नये म्हणून आपण सूक्ष्म व्यायाम करायला सांगतो. मग सूक्ष्म व्यायाम हा काय प्रकार आहे की सांध्यांच्या ठिकाणी जो आहे तो सूक्ष्म व्यायाम, श्वासावरती व्यायाम करायला सांगतो. म्हणजे कुठल्याही स्पोर्ट्सच्या अगोदर जो वॉर्मअप एक्सरसाइज असतो तर तो प्रकारचा सूक्ष्म व्यायाम आपण करायला सांगतो. नंतर आपण काय सांगतो की व्यायामाचे 2 प्रकार आहेत, कोष्ठ व्यायाम आणि शाखा व्यायाम. तर कोष्ठ व्यायाम केलं की काय होतं की तुमचं आयुष्य वाढतं, इम्युनिटी वाढतं. शाखा व्यायाम जर जास्त झाला तर श्वासाची गती वाढते. आणि भगवंताने दिलेलं आपल्याला आयुष्य जे आहे तर ते आपल्याला श्वासामध्ये दिलेले. श्वासांची गती वाढली की आपलं आयुष्यमान कमी होतं, लाईफ स्पॅन कमी होतं. म्हणून आयुर्वेद काय सांगतो की कोष्ठ व्यायाम करा. मग कोष्ठ व्यायाम योगा करा. योगामध्ये सूर्यनमस्कार आणि योगा, प्राणायाम करा. मग या प्राणायाम केल्यामुळे काय होतं, व्यायाम पण होतो, सूक्ष्म व्यायाम पण होतो आणि शरीरातले दोष जे आहेत ते कोठ्याकडे जायला लागतात. आणि कोठ्याकडे आले की ते मग लघवी वाटे, टॉयलेट वाटे, उलटी वाटे आपल्याला बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्यमान वाढतं. निश्चितच डॉक्टर, आता तुम्ही व्यायामाचं महत्व विषद केलं. काही आजकालची तरुण मुलं जिम मध्ये जातात आणि वेगवेगळे कसल्या पावडर खातात, बॉडी बनवतात, परंतु हे आरोग्यासाठी खरंच घातक आहे का? कारण आता WHO एक सर्वे पुढे आलेला आहे आणि त्या सर्वेनुसार दर महिन्याला 321 लोकांचा जिम केल्यानं मृत्यू होतो, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होतो. तर हे लोकांनी कशा पद्धतीने टाळलं पाहिजे? आणि WHOचं असं म्हणणं आहे की आपण सर्वांग सुंदर व्यायाम केला पाहिजे. तर तुम्ही या मताशी सहमत आहात का? आणि आजच्या लोकांना, आजच्या यंग जनरेशनला तुम्ही काय संदेश द्याल? ऋषी सर, तुम्ही एकदम महत्वाचा विषयाबद्दल बोललेला आहात आणि हे मला सांगायचंच होतं. कारण काय, हा ज्वलंत विषय आहे की लोकांना कसं 6 पॅक 3 पॅक्स आणि सलमान खान सारखी बॉडी, ह्याच्यासारखी बॉडी तर खूप आकर्षले जातात. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं की लोक काय करतात, तरुण मुलं असतील, हे असतील तर एक्सेसिव्ह प्रोटीन्स खातात. मग प्रोटीन्स मध्ये काही वेळेला स्टिरॉइड मिक्स असतात, काही वेळेला काही गोष्टी चुकीच्या असतात, ठीक आहे, आणि अतिव्यायाम केला जातो. तर आयुर्वेदात बेसिकली पहिलं आयुर्वेदात व्यायामाचं काय महत्व सांगितले की अर्धशक्त व्यायाम करा. व्यायाम करू नका असं नाही सांगितले की अर्धशक्त व्यायाम. म्हणजे एखादा माणूस जर 40 डिप्स मारू शकतो, 40 सूर्यनमस्कार करू शकतो, 40 वेळा वजन डंबेल्स उचलू शकतो, तर त्यांनी 20 वेळाच ते उचलावं. त्याला जेव्हा दम लागायच्या अगोदरच त्याने ते थांबवावं. असा जर व्यायाम केला गेला आणि घाम निघाला की व्यायाम थांबवावा आणि अर्धशक्ती व्यायाम करावा. मग आता व्यायामासाठी योग्य ऋतू जो सांगितलाय आयुर्वेदाने तो हेमंत आणि शिशिर ऋतू सांगितलाय. म्हणजे बेसिकली हिवाळ्यामध्ये जर थोडासा जास्त व्यायाम झाला तरी सुद्धा चालू शकेल, पण उन्हाळ्यात एक्सेसिव्ह व्यायाम करू नका. तरुण पिढीला माझं एकच सांगणे की उन्हाळ्यात जास्त व्यायाम करू नका. आता दुसरा प्रकार जो आहे तर तो आहे प्रोटीनचा. आता प्रोटीन्स शरीरामध्ये घेतल्यानंतर काय होतं इन जनरल, तर प्रोटीन्स घेतल्यामुळं आतड्यांच्या हालचाली वाढतात, ठीक आहे, गॅसेस व्हायला लागतात आणि प्रोटीन्स हे पचायला खूप जड असतं, कॉन्स्टिपेशन होतं, मलावष्टंभ निर्माण व्हायला लागतो आणि ह्याच्यामध्ये गॅसेस निर्माण झाल्यानंतर त्याचा ओव्हर प्रेशर यायला लागतं हृदयाला आणि त्याच्यामध्ये अतिव्यायाम केला की मग बीपी वाढून हृदयविकाराचा झटका येतो आणि मृत्यूचाही यामुळे धोका आहे. तर आयुर्वेदाने काय सांगितले दिनचर्येमध्ये, पहिल्यांदा काय करा, अंगाला तेल लावा, तेल लावून व्यायाम करा. मग व्यायाम केल्यानंतर काय होणार आहे की ते जे पोर्स आहेत, रोमरंध्र आहेत, ती ओपन होणार आहेत आणि ते अंगाला लावलेलं तेल जे आहे ते आतमध्ये जाणार आहे आणि रक्तातली घाण व्यायामानंतर ती बाहेर येणार आहे, टॉक्झिन्स बाहेर येणार आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे, त्या हाडांना ते तेल मिळणार आणि वात वाढणार नाही. अतिव्यायामामुळे वात वाढणार आहे, वाताचं हृदयावरती आणि त्रिमर्मांवरती म्हणजे किडनी, मेंदू, हृदय, लिव्हर ह्याच्यावरती वाईट परिणाम होणार आहे. म्हणजे हा वाईट परिणाम असा प्रकारे येणार आहे की केस गळणार आहे, स्किन खराब होणार आहे आणि तुमचे व्हायटल ऑर्गन्स लवकर खराब होणार. त्याच्यामुळे शक्यतो नवीन पिढीला माझं सांगणं आहे, जिमचा व्यायाम केला तरी सुद्धा सायकलिंग, चालणं, स्विमिंग ह्याच्यावरती जास्त फोकस करा. दुसरी गोष्ट योगासनावरती फोकस करा. मी
जो हा आहे सूर्यनमस्कार हा नितांत सुंदर व्यायाम दिलेला आहे आपल्याला शास्त्रकारांनी आपल्या समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले की सूर्यनमस्कार करा, की ते स्वतः सूर्यनमस्कार केलेले आहेत. तर त्यांनी गायत्रीची उपासना केलेली आहे, सूर्यनमस्कार केले आणि स्वतः शरीर मेंटेन ठेवलेले. त्यामुळे सूर्यनमस्कार हा श्वासाचा पण व्यायाम आहे, त्याच्यामधनं आध्यात्मिक पण साधना होणार आहे. तर 24 सूर्यनमस्कार दररोज घालायला पाहिजे. पण सुरुवात करताना काय करायचे, 2 पासनं वाढवत जायची आणि 24 पर्यंत पोहोचायची. तर हे सूर्यनमस्कार हा व्यायाम केला तर खूप फायदा नवीन पिढीला होईल. आणि मग त्याच्याबरोबर जेवढा सण होईल तेवढा जिमचा व्यायाम करू नका असं नाही, पण प्रोटीन्स अजिबात खाऊ नका आणि थोड्या वेळच जिमचा व्यायाम करा आणि तोही हिवाळ्यात करा. निश्चितच. आणि म्हणजे आता जसं डॉक्टरांनी सांगितलं आणि जसं WHO म्हणतं, WHO ने थेट असं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्ही जिमचा व्यायाम न करता जो आपला पूर्वीचा तालमीमध्ये जाऊन जो व्यायामाचा प्रकार होता तो व्यायाम तुम्ही करा, म्हणजे सर्वांग सुंदर तुम्ही व्यायाम करा, त्याने निश्चितच तुमचं आयुष्य वाढेल. आणि मुलांना माझी तुम्हाला कळकळीची विनंती असेल, तुम्हाला तुमची बॉडी बनवायची, एखाद्या मुलीला पटवायचंय, या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य खराब करू नका. तुम्हाला बॉडी बनवायची ना तर तुम्ही पहिलवानकीचा तालमीतला व्यायाम करा, जेणेकरून तुमचं आयुष्य वाढेल. असं प्रोटीन्स वगैरे खाऊन, जसं आता WHO ने सांगितलं, प्रोटीन्स वगैरे खाऊन तुम्ही तुमचं आयुष्य कमी करता. आता डॉक्टर पण म्हणाले की त्यामुळे हृदयविकाराचा धोका जास्त संभाव्य होतो. त्यामुळे प्रोटीन्स खाल्ल्यामुळं तरुण मुलांचे केस गळतात. आमच्याकडे असे केसेस आहेत, युरिक ऍसिड वाढतं, किडनी स्टोन होतो. ठीक आहे. आणि एक्सेसिव्ह नंतर व्यायाम बंद केल्यानंतर एक्सेसिव्ह फॅट वाढतं, एक्सेसिव्ह वजन वाढतं आणि त्याचा किडनीवर भयंकर घातक परिणाम होतो. त्यामुळं प्रोटीन्स खाऊ नका. खाल्ले प्रोटीन्स ते तर आहारातले प्रोटीन खावा, डाळीमध्ये प्रोटीन्स आहेत, फळं खावा, दूध प्या. ठीक आहे. ज्यांना खूपच नॉनव्हेजची सवय आहे त्यांनी मांसाहारच घ्या. आयुर्वेदाने काय सांगितलंय, मांसाहारच घ्या. नॉनव्हेजची सवय असणाऱ्यांनी मांसाहारच घ्या, ते हलका आहे. आणि ज्यांना नॉनव्हेज पचत असेल तर हिवाळ्यात नॉनव्हेज खाल्लं तरी चालू शकेल, ज्यांना त्याची सवय आहे. व्हेजिटेरियन लोकांनी व्हेज खावं, नॉनव्हेज लोकांनी नॉनव्हेज खाल्लं तर हरकत नाही. निश्चितच. आणि डॉक्टरांनी खूप सुंदर असा सल्ला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा भारत न्यूज मराठी HD वरती आपला वैद्य. आजची दसरा आणि दीपावली ऑफर 60,000 रुपयांची नेपाळ टूर फक्त 40,000 रुपयांमध्ये. स्वानंद देवदर्शन यात्रा कंपनी व ऋतुजा इंटरनॅशनल हॉलिडेज कंपनी मार्फत दसरा दीपावली नेपाळ टूर वरती खास ऑफर. गोरखपूर गोरक्ष मंदिर, लुंबिनी, गौतम बुद्ध जन्मस्थळी, पोखरा विंध्यवासिनी देवी, गुप्तेश्वर महादेव, महेंद्र गुफा आणि डेव्हिड फॉल्स, काठमांडू पशुपतीनाथ, ज्योतिर्लिंग दर्शन, बुद्धस्तूप, स्वयंभूनाथ आणि चायना बाजार सुद्धा. मनोकामना देवी दर्शन, जनकपुरी, सीतामाता जन्मस्थान. अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं शुद्ध शाकाहारी जेवण, मग काय यावंच लागतंय. ऑफर केवळ दसरा आणि दीपावली निमित्त. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क करा 9284 55 15 34 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्याचं पुन्हा एकदा स्वागत आपलं वैद्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाची प्रस्तुत करता रेड लेबल नॅचरल केअर. रेड लेबल नॅचरल केअर आता फक्त 60 रुपयांमध्ये. सोबतच हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स, गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर, स्वानंद देवदर्शन यात्रा कंपनी, सोबतच दादा पाटील महाविद्यालय कर्जत. आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा. 61 वर्षांची यशस्वी परंपरा असलेली दादा पाटील महाविद्यालय, कर्जत जिल्हा अहिल्यानगर, भारतामध्ये NAAC A++ मानांकनासह CGPA 3.71 मिळवणारे, भारतात 6वे, महाराष्ट्रात 3रे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिले स्थान. AI अँड मशीन लर्निंग आधारित अभ्यासक्रम इयत्ता 11वी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत, पदवी बरोबरच क्लाउड कम्प्युटिंग, OIT, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग या कॅप्सूल कोर्सेस सह अद्ययावत प्रशिक्षण, अत्याधुनिक AI लॅबोरेटरी, सोमोटेक या IT कंपनीकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन, 15 वर्षांचा अनुभव असलेले तज्ञ शिक्षक वृंद, स्वतंत्र अभ्यासिका आणि निसर्गरम्य परिसर. भारत सरकारच्या, राज्य शासनाच्या व विद्यापीठाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा लाभ. कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन, व्यक्तिमत्व विकासासाठी ब्रिज कोर्स, कर्मवीर आणि बॅरिस्टर जयकर व्याख्यानमाला, 5 संशोधन केंद्रे, 18 पेटेंट्स, 55 ग्रंथांचे प्रकाशन, आयडिया टू इनोव्हेशन उपक्रम. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 18 कौशल्यपूरक व रोजगाराभिमुख शॉर्ट टर्म कोर्सेस. शिवजन्म ते शिवराज्याभिषेक, महाराष्ट्राची लोकधारा, मेरा रंग दे बसंती, भव्य नृत्य नाट्य प्रयोग, कलागुणांना चालना देणारे कार्यक्रम. इंडोर स्टेडियमसह भव्य क्रीडा संकुल. कुस्ती क्रीडा प्रकारात दरवर्षी 10 ते 12 राष्ट्रीय खेळाडू महिला कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन.
IKAS अंतर्गत भारतात प्रथमच विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव, स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन, राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, 14 तास अखंड वाचन, माझा वाढदिवस, माझे पुस्तक उपक्रम. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, दरवर्षी 50हून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत. महाराष्ट्रात बेस्ट NCC आणि रयत पारा मिलिटरी युनिट, 1500हून अधिक कॅडेट्स भरती, 103 कॅडेट्सनी दिल्ली राजपथवर संचलन केलेलं गौरव. शेतीसाठी AI आधारित उपक्रम सुरू होणार. माती परीक्षण, गांडूळ खत, पर्यावरणपूरक उपक्रम, बोलकी झाडे आणि ETP सोलर हवामान केंद्र सुद्धा. इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेल, गरीब गरजूंना शिष्यवृत्ती लाभ, विद्यापीठ विमा, भारत सरकार रयत शिक्षण संस्था. नीट, JEE, CET मार्गदर्शन केंद्र, प्रत्येकी 90 पेक्षा अधिक पर्सेंटेज मिळवणारे 20 पेक्षा जास्त विद्यार्थी. दादा पाटील महाविद्यालय कर्जत, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदर्श निवड. तुमचा आत्मविश्वास, आमचं शिक्षण. या युगासाठी सज्ज शिक्षणाची सुरुवात इथूनच. प्रवेश सुरू आहेत, मग काय, आजच संपर्क साधा. तसेच अधिक माहितीसाठी लॉग इन करा पुढील वेबसाईटवरती. सर, मला तुम्हाला असं विचारायचंय आता की आता शरद ऋतू चालू आहे, तर यामध्ये तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सजेशन द्याल? आहाराविहाराबद्दल म्हणा किंवा आयुर्वेद काय सांगतं, या ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीने बिहेव केलं पाहिजे? मी छान प्रश्न विचारला. तर मला प्रेक्षकांना सांगायचंच होतं की आयुर्वेदामध्ये 6 ऋतू सांगितलेले, म्हणजे सर्व आपल्या प्राचीन धर्मशास्त्र किंवा आपल्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले की साधारणतः वसंत, वसंत नंतर जो आहे ग्रीष्म, ग्रीष्म नंतर काय होतं वर्षा, वर्षानंतर शरद आणि हेमंत शिशिर, असे 6 ऋतू आयुर्वेदाने सांगितलेले. तर ह्याच्यामध्ये आता पावसाळा संपत आला आहे. तर पावसाळा संपत आलाय म्हणजे वर्षा ऋतू. वर्षा ऋतूमध्ये काय झालं असतं की वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो. त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये वाताचे आजार सर्व म्हणजे वाताचे पेशंट जास्त दिसतात किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे, संधिवाताचा त्रास आहे, तर तो पावसाळ्यामध्ये तो वाढतो. ढगाळ हवामान आलं की तो वाढतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळीकडे आम्ल विपाक झालेला असतो. त्यामुळे आंबटपणा सगळीकडे झाला असतो पालेभाज्या ह्याच्यामध्ये. मग हा आम्ल विपाकामुळे की शरीरामध्ये पित्त संचित झालेलं असतं. वर्षा ऋतूमध्ये पित्त संचित होतं. मग ते सप्टेंबर ऑक्टोबर या शरद ऋतूमध्ये थोडीशी उष्णता याच्यामध्ये वातावरणामध्ये वाढलेली असते. ही उष्णता वाढली की त्याचा पित्ताचा प्रकोप होतो. मग हा पित्ताचा प्रकोप झाला तर पित्ताचे वादी सगळ्या रुग्णांमध्ये किंवा त्याचे पेशंट आपल्याला दिसायला लागतात. सगळ्याच लोकांना पित्ताचा त्रास व्हायला लागतो. मग पित्ताचा त्रास मध्ये काय काय होतं की आम्लपित्त चालू होतं. मग नंतर पोटात आगाग व्हायला लागती, डोळ्यांच्या आग, हातापायची आगाग, लघवीला जळजळ, मूळव्याधाचा त्रास व्हायला लागतो, केस गळण्याचं प्रमाण वाढायला लागतं. मग हे पित्ताचे आजार होऊ नयेत म्हणून आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सांगितल्या. तर शरद ऋतुचर्या पालन करायला सांगितले. मग शरद ऋतुचर्यामध्ये काय सांगितले? मेनली शरद ऋतूमध्ये कोजागिरी पौर्णिमा येते. मग ही कोजागिरी पौर्णिमामध्ये काय असते की पूर्ण चंद्र शरदाचं चांदणं आपण म्हणतो. मग शरदाचं चांदणं म्हणजे काय प्रकार आहे? आपल्या धर्मशास्त्रात जे सांगितलंय की शरद ऋतूमध्ये पूर्ण चांदणं हे अमृताचा स्त्राव करतं. मग अमृताच्या स्त्रावामध्ये ते पूर्ण दूध आपण जर ठेवलं तर ते अमृत स्त्रावामध्ये औषधी गुणधर्म येतात. आणि मग हे अशा प्रकारचं दूध पिलं तर त्याच्यामध्ये पित्त सगळं शमन होतं. म्हणून हे कोजागिरी पूर्ण फक्त तात्पुरते नाही, रोज याच्यामध्ये दुग्धपान आणि घृतपान करावं, म्हणजे आजारी पडू नये आणि पित्त निघून जावं. म्हणून काय सांगितलं आयुर्वेदाने की दूध आणि तूप प्यावं. दुसरं काय सांगितलं की हंसोदक नावाचं एक पाणी असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय अगस्ती ताऱ्याचा उदय होतो. अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यामुळे काय होतं की जे पाणी साठलेले ते निर्विष व्हायला लागतं. मग हे निर्विष असं पाणी जे आहे तर पाणी व्यवस्थित प्रमाणात तहान जेवढी लागेल तेवढं प्यावं असं शरद ऋतूमध्ये सांगितलं. नंतर एक पंचकर्माचा प्रकार आयुर्वेदाने सांगितलाय, त्याला विरेचन म्हणतात. मग हे पित्ताचे त्रास होऊ नये म्हणून विरेचन असा एक 15 दिवसांचा प्रोग्राम असतो. तर 3 दिवस 5 दिवस घृतपान देतात, 8व्या 9व्या 7व्या 8व्या दिवशी जुलाबाचं औषध देतात आणि नंतर संसर्जन क्रम असतो. मग हे विरेचन केलं की वर्षभर पित्ताचे त्रास होत नाही. मग पावसाळ्यामध्ये बस्ती सांगितले. पंचकर्माचे 5 प्रकार आयुर्वेदाने सांगितले. त्यामध्ये महत्वाचं काय? वमन, विरेचन, बस्ती, नसते, रक्तमोक्षण. तर शरद ऋतूमध्ये ह्याच्यापैकी रक्तमोक्षण आणि विरेचन हे 2 उपक्रम आयुर्वेदाने सांगितले. मग आता आपण काय सांगतो? रक्तमोक्षण म्हणजे काय? रक्तमोक्षण पुन्हा रक्तमोक्षणाचे 4 प्रकार पडतात: शृंग, अलाबू, घटिका आणि जळू. जळू नावाचा एक लीच नावाचा प्रकार असतो. त्याच्यामध्ये ते खराब रक्तच फक्त शोषतो. मग हे सुद्धा शरद ऋतूमध्ये सांगितले. मग इथं आपण आपल्या पेशंटला, रुग्णांना काय सल्ला देतो किंवा लेमन लोकांना की शरद ऋतूमध्ये आजारी पडू नये म्हणून तुम्ही विरेचन करा, हंसोदक प्या, दूध प्या, चांदण्यामध्ये चंद्राच्या ह्याच्यामध्ये संध्याकाळी चांदण्यामध्ये रात्रीचं फिरा, स्वच्छ हवा शीतळ हवा घ्या आणि गुलकंद, काळे मनुका, अंजीर, डाळिंब असं पित्तनाशक आहार घ्या.
तिखट आंबट जास्त खाऊ नका असा आपण त्यांना सल्ला देतो. निश्चितच मला वाटतं डॉक्टर आजची तुमची मुलाखत बघून लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची कुठलीच गरज भासणार नाही, कारण अशा सगळ्या उपाययोजना तुम्ही त्यांना आहारापासून ते पार झोपण्यापर्यंत सगळं सांगितलेलं आहे. डॉक्टर, तुम्ही मगाशी एक बोलता बोलता म्हटला की जर तरुण राहायचं तर माझ्याकडे एक रहस्य आहे, तर ते नेमकं रहस्य काय? आता कसं आहे, तरुण राहायच्यासाठी रहस्य जे आहे ते आयुर्वेदाचे काही नियम सांगितले की ऋतुचर्या पालन करा, दिनचर्या पालन करा. दुसरी गोष्ट काय सांगितलं की अभ्यंगम आचरण नित्यम, रोज अंगाला तेल लावणं गरजेचं आहे. तर तरुण राहण्यासाठी महत्वाचं दिनचर्या पालन करताना तेल. तर आता बेसिकली काही ज्यांना त्रास नाही त्यांनी तिळाचं तेल दररोज अंगाला लावावं. मग ते कधी लावावं? एक तर रात्री झोपताना लावावं किंवा आंघोळीच्या अगोदर अर्धा ते 1 तास लावावं. मग ह्याच्यामुळे काय होईल, अंगाला सगळं तेल लावलं गेलं तर तो माणूस 100 वर्ष विदाऊट आजार जगू शकेल असं आयुर्वेदाने सांगितले. आणि त्याला लवकर म्हातारपण येणार नाही, लवकर त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होणार नाही, लवकर त्याची हाडं खराब होणार नाही, त्याला संधिवात लवकर होणार नाही आणि त्याचे व्हायटल ऑर्गन चांगले राहतील. निश्चितच. म्हणजे प्रेक्षक हो, आता आपण बघितलंच असेल तुमच्या तरुण त्वचेचं रहस्य काय, तर तिळाचं तेल, कुठलाही साबण किंवा कुठलीही क्रीम नाही. डॉक्टरांकडून मला वाटतं ते तुम्हाला फ्रीमध्ये चांगला सल्ला मिळाला. आणि तेल जर काही लोकांना लाईफस्टाईलमुळे किंवा वेळेअभावी जर पूर्ण अंगाला लावायचं जमलं नाही तर आयुर्वेदाने त्याचा पण एक ऑप्शन दिलेला आहे. तर त्यासाठी काय सांगितलं आयुर्वेदाने, शिर श्रवण पादेशु अभ्यंगम आचरित नित्य, म्हणजे मिनिमम डोकं, कान, हाताचे तळवे आणि पायाचे तळवे ह्यांना तरी रोज रात्री झोपताना तेल लागलं गेलंच पाहिजे. मग हे तुमचं टॉनिक आहे, स्नेह शरीरातला टिकवून ठेवतं आणि तुमचं आयुष्यमान वाढवतं, तारुण्य टिकवून ठेवतं. त्यामुळे हे कमी खर्चाचा, एकदम कमी खर्चाचा उपाय आहे. म्हणजे पंचकर्म ज्यांना शक्य नाही त्यांनी मिनिमम अंगाला तिळाचं तेल रोज लावलं गेलं पाहिजे. आणि आहारामध्ये तेलाचा विषय निघाला तर आपण कसं आहे त्याच्याबद्दल पण मी थोडं बोलतो. कारण हल्लीचे लोक काय होतं, सोयाबीन तेल, ऑलिव्ह ऑइल, दुसरी गोष्ट काय सूर्यफूल, तर हे कोलेस्ट्रॉलच्या भीतीमुळे हे खातात भरपूर, करडईचं ऑइल. पण काय आयुर्वेद काय सांगतो की ज्या गोष्टी जिथं पिकतात त्या घ्याव्या. महाराष्ट्रामध्ये शेंगदाणा पिकतो, तर सर्वांसाठी शेंगदाणा तेल हे कच्च्या घाणीचं खूप उत्तम आहे. त्याच्यामुळं हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही, केस गळणार नाही, स्त्रियांना पाळीचे विकार होणार नाही. तर हे गरजेचं आहे. वरच्या साईडला उत्तरेकडं मोहरीचं तेल वापरतात, ते त्यांना सातमे, तर ते मोहरीचं तेल सातमे. खाली केरळ साऊथ साईडला खोबरेल तेल वापरलं जातं, तर ते खोबरेल तेल ते त्यांना सातमे. तर हे खोबरेल तेल, मोहरीचं तेल, तीळ तेल हे मिक्स करून शेंगदाणा तेल असं जर ह्याच्यानुसार वापरलं तर ते सर्वांसाठी खूप उपयोगी. मग इन जनरल काय सांगतो आपण की हिवाळ्यामध्ये तिळाचं तेलाचं प्रमाण थोडं वाढवा आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल वाढवा. आणि ज्यांना तेल वापरायचं नाही त्यांनी गाईचं शुद्ध तूप वापरा. पण बाकीच्या गोष्टी जे सूर्यफूल आणि ह्या गोष्टीमध्ये पडू नये, की कारण काय त्यांनी काय होणार, हाडांची झीज होणार आणि हार्मोनल इम्बॅलन्स होणार आहे, केस गळणार आहे, सुरकुत्या लवकर येणार. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. डॉक्टरांनी आताच आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर, खरंच तुम्ही केरळ पासून, महाराष्ट्रापासून जे तुम्ही सुरू केलं, इडली डोसा म्हणजे पुरणपोळीपासून जे सुरू केलं ते थेट इडली डोशापर्यंत तुम्ही नेऊन पोहोचवलं, ते कन्याकुमारीपर्यंत तुम्ही पोहोचलात. सगळ्या विहाराच्या तुम्ही सगळ्या पद्धती सांगितल्यात. डॉक्टर, आपल्या आयुष्यामध्ये पाण्याचं काय स्थान आहे नेमकं? पाणी कशासाठी आणि किती प्रमाणात आवश्यक आहे? कारण आयुर्वेदामध्ये पाण्याला खूप महत्व आहे. हो, खूप महत्वाचा विषय आहे की लोकांना ह्याच्यामध्ये खूप गैरसमज असतात की काय, लोकांना काय वाटतं की पाणी भरपूर प्या. पण आयुर्वेद हा काय आहे माहिती का? आयुर्वेद काय म्हणतो की तुमची अन्न प्रक्रिया ही म्हणजे यज्ञ आहे. की तुम्ही जेवताना काय सांगितले, आयुर्वेद एक पवित्र अंतकरणाने तुम्हाला जेवायला सांगतो. मग जेवताना काय सांगितले की तुम्ही पहिले टीव्ही आणि मोबाईल बंद करा. जेवताना कॉन्सन्ट्रेट करा की तुम्ही कुठलं स्तोत्र म्हणताय, यज्ञ करताय की तुम्ही अभ्यास करताय. मग हे जेवताना तेवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आणि त्याच्यामध्ये यज्ञामध्ये जसे आहुती टाकले जातात तसं पाणी प्या किंवा अन्न ग्रहण करा. अशा प्रकारचं जर अन्न अष्ट आहार विधी विशेष आहेत असे नियम सांगितले जेवताना. स्निग्धम अश्नियात, स्निग्ध खावं. उष्णम अश्नियात की उष्ण खावं, स्निग्ध खावं, हळूहळू जेवावं. मग याच्या सगळ्याच्या विरोधात आजची पिढी चालली की फास्ट फूड, उभं राहून वडापाव खाणं, ठीक आहे, उभं राहून वडापाव खाणं, उभं राहून पाणी पिणं. तर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि हेच आपल्या आजाराचं मूळ कारण आहे.
तुम्ही लाखो रुपये घालून हॉस्पिटलला ह्याला उपयोग नाही. तुम्ही पहिलं तुमचं काय चुकतंय हे बघा. मग दुसरं, आता पाण्याच्या बाबतीत काय सांगितलं आयुर्वेदाने की अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजनमच अमृते वारी, भोजनांते विषप्रदम. अजीर्णामध्ये पाणी जे आहे ते औषधासारखं काम करतं. गरम पाणी प्यायला सांगितलं. अजीर्ण झालं असेल, ज्याचं पोट गच्च आहे, त्याला पचत नाहीये, तर त्याच्यासाठी गॅसेस होतात, त्याला काय आहे की गरम पाणी प्या. अजीर्णे भेषजवारी, जीर्णेवारी बलप्रदम. आता जीर्णेवारी बलप्रदम म्हणजे काय की जेवण जिरल्यानंतर मग साधारणतः 1-1.5 तासानंतर किंवा 2 तासानंतर 3 तासानंतर पाणी प्यायला सांगितलं. मी असं पाणी पिलं की ते व्यवस्थित पचणार आहे. की जेवण झाल्यानंतर गटागटा तांब्या लावून वरती हे करून पाणी गटगट जर पिलं तर त्यांना डेफिनेटली ब्लड प्रेशर येणार आहे, त्यांना डेफिनेटली डायबिटीस होणार आहे, त्यांचं ना डेफिनेटली त्यांचं वजन वाढणार आहे. तर हे लोकांनी लक्षात घ्यावं की आपलं काय चुकतंय. आणि आपली सिस्टीम म्हणजे काही ड्रेनेज लाईन आहे का, इकडनं पाणी टाकलं आणि तिकडनं पोट साफ झालं, तर दिस इज नॉट गुड. की ते पाणी शरीराला पचवायला लागतं. मग ह्याच्या एक्स्ट्रा पाणी पिलं की काय होतं, पित्ताचा द्रवगुण वाढणार. आणि हा द्रवगुण वाढला की तुम्ही जे अन्न खाल्लेले ते पचणार नाहीये. बेसिक गोष्ट आहे की मिक्सर आहे, मिक्सरमध्ये आपल्याला कोथिंबीर बारीक करायची, तर एक्स्ट्रा पाणी झालं तरी ते गिरगिर होणं, ती बारीक होणार नाही. कमी पाणी झालं अडकणार मिक्सर. मग ह्याला प्रमाणातच पाणी गेलं तर त्याचा व्यवस्थित गरगट्टा होणार आहे. लक्षात आलं का की मिक्सरमध्ये जसं पाणी टाकायला लागतं, किंवा भात आहे, आपण भात कसा शिजवतो की जास्त पाणी झालं तरी भात गिर होणार आहे, कमी पाणी झालं तर तो करपणार आहे. ह्याला परफेक्ट पाणी पाहिजे. आणि त्या पाण्याचं सेन्सेशन आपल्याला वरती टाळूमध्ये दिले. भगवंताने सिस्टीम व्यवस्थित केलेली, आपण त्याच्यामध्ये स्वतःच हे करून बिघाड निर्माण होतो. की तुम्हाला तहान लागली की तुम्ही खाली बसून वरच्या टाळूला पाणी लागून घोट घोट पाणी व्यवस्थित प्या. आणि जेवताना मध्ये मध्ये पाणी प्या. आणि जेवण पचल्यानंतर जीर्ण झाल्यानंतर 1.5-2 तासांनी पाणी भरपूर पिलं तर चालेल. दुसरं आयुर्वेदात काय सांगितलंय की शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतू ह्याच्यामध्ये पाणी जास्त पिलं तर चालेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून काय की ग्लोबल वॉर्मिंग हे आपल्याला ध्यानात धरायला लागतं. की पूर्वीच्या काळी एवढं टेम्परेचर वाढत नव्हतं, 40-45 डिग्री. मग आता काही वेळेला टेम्परेचर वाढतं. मग तेव्हा टेम्परेचर खूप जेव्हा उन्हाळ्यात वाढलेलं असेल तेव्हा एक्स्ट्रा पाणी पिलं तर चालू शकेल, कारण ग्लोबल वॉर्मिंग आहे, आपल्याला काळानुसार बदलायला लागतं. पण बाकीच्या वेळेला तुम्हाला जेवढी तहान लागली असेल तेवढेच पाणी प्या. कृपया करून गटा कुणी सांगितलं चुकीचं की पाणी पिऊ नका, त्या पाण्याचे तुम्हाला आजार निर्माण होणार आहे, निश्चितच त्या पाण्यातलं तुमचं वजन वाढणार आहे भरपूर. डॉक्टर, या संदर्भात मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, हा शेवटचाच प्रश्न असेल कारण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, माझ्यासारख्या लाखो लोकांना हा प्रश्न पडलेला असेल जे प्रेक्षक आपल्याला बघतात. डॉक्टर, उन्हाळा असतो आणि उन्हाळ्यामध्ये आपण प्रवास करून येतो आणि पटकन आल्याबरोबर आपण पाणी पितो, तर यामुळे मृत्यूचा धोका संभाव्य असतो का आणि मृत्यू होऊ शकतो का? आल्याबरोबर आपण उन्हातून आल्याबरोबर पाणी पिणं योग्य की अयोग्य? आता ह्याच्याबद्दल काय सांगितलं आयुर्वेदाने, काही वेळेला अजीर्णाचा उपद्रव मृत्यू म्हणून सांगितलं. पण आता उन्हातून आल्यानंतर पाणी पिणं हा वातरक्त आणि कुष्ठ त्वचा रोगाचा महत्वाचा हेतू सांगितलाय. कारण काय, विरुद्ध अन्न झालं ते की थंड गरम झालं की विरुद्ध अन्न होतं, रक्तामध्ये एक प्रकारचं विष तयार होतं. आता काही वेळेला काय होतं की उन्हातनं आल्यानंतर त्या शरीर एकदम गरम झालेलं असतं, मग ते लगेच जर पाणी पिलं तर स्त्रोतसांमध्ये बद्धता निर्माण होते, स्त्रोतरोग निर्माण होतो आणि त्वचा रोग निर्माण होतात. म्हणजे त्वचा रोग होऊ नये म्हणून 5 मिनिटं 10 मिनिटं बसावं, गुळ खावा आणि नंतर 5-10 मिनिटांनी थोडंसं पण घेऊन थोडं गोड पाणी प्यावं. एकदम उन्हाळ्यात न आल्यानंतर आंघोळ पण थंड पाण्याने करू नये असं आयुर्वेदाने सांगितले की थंड गरम उलट एकदम करू नये. आणि आता पाण्याचा संबंध निघाला तर उन्हात आल्यानंतर एकदम एसी पण ऑन करू नये, हे सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा हाडांचे विकार निर्माण होतात. निश्चितच, म्हणजे खूप सुंदर अशी माहिती आज आपल्याला डॉक्टरांनी दिली. डॉक्टर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी खूप सुंदर बातचीत केली, त्याबद्दल धन्यवाद. वेळोवेळी असंच आमच्यासोबत येत राहा आणि डॉक्टरांकडून वेळोवेळी आपल्याला देखील सल्ले हे मिळतच राहतील. आमचा फोन इन कार्यक्रम देखील आता लवकरच सुरू होतोय, त्यामध्ये देखील आपण आपल्या शंकांचं निरसन डॉक्टर पंकज इंगवले यांच्याकडून निश्चितच करू शकता. तर प्रेक्षक आज आपल्यासोबत होते पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर पंकज इंगवले. पंकजजी, आपले मनापासून धन्यवाद. याच बरोबर या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा जाता या कार्यक्रमाची प्रस्तुत करता सांगतो
या कार्यक्रमाची प्रस्तुतकर्ता रेड लेबल नॅचरल केअर, सोबतच हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स, गो पावर्ड बाय योग प्राण विद्या सेंटर, स्वानंद देवदर्शन यात्रा कंपनी. दसरा आणि दीपावली ऑफर 60,000 रुपयांची नेपाळ टूर फक्त 40,000 रुपयांमध्ये. स्वानंद देवदर्शन यात्रा कंपनी व ऋतुजा इंटरनॅशनल हॉलिडेज कंपनी मार्फत दसरा दीपावली नेपाळ टूर वरती खास ऑफर. गोरखपूर गोरक्ष मंदिर, लुंबिनी, गौतम बुद्ध जन्मस्थळी, पोखरा विंध्यवासिनी देवी, गुप्तेश्वर महादेव, महेंद्र गुफा आणि डेव्हिड फॉल्स, काठमांडू पशुपतीनाथ, ज्योतिर्लिंग दर्शन, बुद्धस्तूप, स्वयंभूनाथ आणि चायना बाजार सुद्धा. मनोकामना देवी दर्शन, जनकपुरी, सीतामाता जन्मस्थान. अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं शुद्ध शाकाहारी जेवण, मग काय यावंच लागतंय. ऑफर केवळ दसरा आणि दीपावली निमित्त. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क करा 92 84 55 15 34 या क्रमांकावर. आणि दादा पाटील महाविद्यालय कर्जत या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी भारत न्यूज मराठी HD. रहा सर्वात आधी सर्वात पुढे. नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नवं कोरं टीव्ही चॅनल.